नमस्कार. वैद्यकीय विमा हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की हे खूपच क्लिष्ट प्रकरण आहे, नाही का? पण अजिबात काळजी करू नका. आज आपण हाच विषय अगदी सोप्या, सरळ भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून गरज पडेल तेव्हा आपण त्याचा योग्य वापर करू शकू. चला, एका थेट आणि महत्त्वाच्या प्रश्नानं सुरुवात करूया. विचार करा, अचानक एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या खरंच तयार आहोत का? कारण बघा, वैद्यकीय खर्च कधीही न सांगता दारात उभा राहू शकतो आणि तो आपल्या बजेटच्या खूप पलीकडे असू शकतो. म्हणूनच या प्रश्नावर प्रत्येकानं गांभीर्यानं विचार करायलाच हवा. मग आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? तर सगळ्यात आधी विम्याची गरजच का आहे? त्यानंतर आपल्यासाठी योग्य पॉलिसी निवडायची कशी? क्लेमचे प्रकार कोणते असतात? अनेकदा क्लेम नाकारले का जातात? आणि सगळ्यात शेवटी आपला क्लेम यशस्वी व्हावा यासाठी काही खास टिप्स. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपल्याला वैद्यकीय विम्याची गरजच का आहे? याचं उत्तर एका शब्दात आहे: अनपेक्षित वैद्यकीय खर्च. हा असा खर्च आहे जो कोणाच्याही आर्थिक नियोजनाला पूर्णपणे कोलमडून टाकू शकतो आणि बरोबर अशाच वेळी विमा आपली ढाल बनून उभा राहतो. आता हा आकडा बघा, 80% हा खूप मोठा आकडा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार तब्बल 80% वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत फक्त आणि फक्त पैशांच्या समस्येमुळे परिस्थिती आणखीनच बिघडते. म्हणजे विचार करा, वेळेवर उपचार मिळण्यात पैशांची अडचण हा किती मोठा अडथळा ठरतो. मग हा वैद्यकीय विमा म्हणजे नक्की काय? सोपा आहे. हा आपल्या आणि विमा कंपनीमधला एक करार आहे, एक डील आहे. आपण कंपनीला नियमितपणे एक ठरलेली रक्कम देतो, ज्याला प्रीमियम म्हणतात, आणि याच्या बदल्यात जेव्हा एखादी वैद्यकीय आणीबाणी येते तेव्हा उपचाराचा मोठा खर्च विमा कंपनी उचलते. हे एका आर्थिक सुरक्षा कवचासारखं काम करतं. ठीक आहे, विमा गरजेचा आहे हे तर आपल्याला कळलं, पण बाजारात तर इतके पर्याय आहेत. मग आपल्यासाठी योग्य पॉलिसी कशी निवडायची? चला, ही निवड प्रक्रिया सोपी करून समजून घेऊया. योग्य पॉलिसी निवडण्यासाठी या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. तुमच्या कुटुंबाच्या गरजा काय आहेत हे आधी शांतपणे बसून समजून घ्या. 2. तुमची जीवनशैली कशी आहे आणि तुम्ही कोणत्या शहरात राहता याचा विचार करा, कारण साहजिकच आहे, मोठ्या शहरांमध्ये उपचाराचा खर्च जास्त असतो. 3. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासा. म्हणजे काय? तर समजा एखाद्या कंपनीचा रेशो 95% आहे, याचा अर्थ कंपनीकडे आलेल्या 100 पैकी 95 क्लेम मंजूर होतात. हा रेशो जितका जास्त तितकं चांगलं, बरोबर? आणि 4. तुमच्या जवळची, तुमच्या पसंतीची हॉस्पिटल्स कंपनीच्या नेटवर्कमध्ये आहेत की नाही हे नक्की तपासा. लक्षात ठेवा, सर्वोत्तम पॉलिसी तीच जी तुमच्या गरजा आणि बजेटमध्ये अगदी फिट बसते. आता पॉलिसी घेतली, यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे क्लेम करण्याचा. क्लेम करण्याचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, एक कॅशलेस आणि दुसरा रिइम्बर्समेंट. चला, या दोन्हींमधला फरक नीट समजून घेऊ. पहिला प्रकार म्हणजे कॅशलेस क्लेम. नावाप्रमाणेच हा खूपच सोयीस्कर असतो. यामध्ये विमा कंपनी थेट हॉस्पिटलला पैसे देते, त्यामुळे आपल्याला उपचाराच्या वेळी पैशांची जुळवाजुळव करण्याची चिंता करावी लागत नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही सुविधा फक्त विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्येच मिळते. आणि आता दुसरा प्रकार, तो म्हणजे रिइम्बर्समेंट क्लेम. यामध्ये प्रक्रिया थोडी वेगळी आहे. सुरुवातीला हॉस्पिटलचा सगळा खर्च आपल्याला स्वतःच्या खिशातून करावा लागतो. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सगळी मूळ बिलं आणि कागदपत्र विमा कंपनीकडे जमा करावी लागतात. मग कंपनी त्यांची तपासणी करून जी पात्र रक्कम असेल ती आपल्याला परत करते. चला, या दोन्हींमधला फरक एका नजरेत पाहूया. कॅशलेस क्लेम फक्त नेटवर्क हॉस्पिटलमध्येच मिळतो, त्यामुळे आर्थिक ताण कमी आणि प्रक्रिया पण वेगाने होते. याउलट रिइम्बर्समेंटसाठी आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता, पण सुरुवातीला खर्च स्वतः करावा लागतो आणि पैसे परत मिळायला वेळही लागतो. म्हणजे सरळ हिशोब आहे. सोयीसाठी कॅशलेस उत्तम, पण निवडीच्या स्वातंत्र्यासाठी रिइम्बर्समेंटचा पर्याय आपल्याकडे असतो. आता एका अशा मुद्द्याकडे वळूया ज्याची अनेकांना भीती वाटते, आणि तो म्हणजे क्लेम नाकारला जाणे. विमा असूनही क्लेम का नाकारला जातो? चला, याची कारणं समजून घेऊया, म्हणजे आपण त्या चुका टाळू शकू. हे वाक्य, साहेब काही त्रास नाहीये ना, कशाला सांगायचं, काही प्रॉब्लेम नाही होणार, हा सल्ला ऐकायला खूप साधा वाटतो, पण हाच सल्ला क्लेम नाकारण्याचं सर्वात मोठं कारण ठरतो. पॉलिसी घेताना आधीपासून असलेले आजार लपवणे ही सगळ्यात मोठी, सगळ्यात गंभीर चूक आहे. तर क्लेम नाकारण्याची ही काही प्रमुख कारणं आहेत. 1. जे आपण आत्ताच पाहिलं, आधीचे आजार लपवणे. 2. वेटिंग पिरियडबद्दल माहिती नसणे. 3. अपुरी किंवा चुकीची कागदपत्र जमा करणे. आणि 4.
कंपनीला वेळेत माहिती न देणे किंवा क्लेम दाखल न करणे. मग हा वेटिंग पिरियड म्हणजे काय भानगड आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर पॉलिसी सुरू झाल्यानंतरचा हा एक ठराविक कालावधी असतो, एक प्रकारचा लॉकिंग पिरियड. या काळात काही विशिष्ट आजारांवरील उपचारांसाठी क्लेम मिळत नाही. उदाहरणार्थ मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असू शकतो. याची सगळी माहिती पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे दिलेली असते, पण अनेकदा ती वाचली जात नाही आणि मग क्लेम नाकारला जातो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण समस्या पाहिल्या. आता उपायांबद्दल बोलूया. आपला क्लेम यशस्वी व्हावा यासाठी आपण काय करू शकतो जेणेकरून ऐनवेळी कोणतीही अडचण येणार नाही? चला पाहूया. क्लेमची प्रक्रिया एकदम सोपी करण्यासाठी या 4 गोष्टी म्हणजे गुरुकिल्ली आहेत, लक्षात ठेवा. 1. पॉलिसीचा फॉर्म भरताना तुमच्या आरोग्याबद्दल संपूर्ण आणि 100% खरी माहिती द्या. काहीही, अगदी काहीही लपवू नका. 2. पॉलिसीचे नियम आणि अटी म्हणजेच ती फाईन प्रिंट वेळ काढून काळजीपूर्वक वाचा. 3. पॉलिसी वेळेवर रिन्यू करा, यात चूक करू नका. आणि 4. हॉस्पिटलची सगळी मूळ बिलं आणि रिपोर्ट्स जीवापाड जपून ठेवा. थोडक्यात सांगायचं तर प्रामाणिकपणा आणि जागरूकता ह्याच 2 गोष्टी यशस्वी क्लेमसाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि जाता जाता हा एक विचार नक्की करा, तुमची सध्याची आरोग्य पॉलिसी तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती गरजेच्या वेळी तुमची साथ देईल का? वेळ काढा, तुमच्या पॉलिसीचा पुन्हा एकदा आढावा घ्या, कारण योग्य माहिती आणि जागरूकता हेच तुमच्या आर्थिक आरोग्याचे खरे रक्षक आहेत.